थांब जरा, कारण जे तू पाहणार आहेस ते प्रत्येकाला समजत नाही. सिंह राशीचं असं एक सत्य आहे, जे लोक समजून घेण्याऐवजी त्यांच्यावरच बोटं ठेवतात. बाहेरून शांत, साधं आणि काहीच न करणारा वाटणारा सिंह, पण आतून तो इतका स्ट्रॉंग असतो की त्याची फक्त उपस्थितीही लोकांना अस्वस्थ करते. तुला कधी वाटलंय का, की काही लोक काहीच न करता सुद्धा सतत चर्चेत का असतात? का लोक त्यांच्यावर लक्ष ठेवतात, त्यांच्याबद्दल बोलतात आणि कधी-कधी त्यांना खाली खेचायचा प्रयत्न करतात? याचं उत्तर आज तुला मिळणार आहे. कारण आज आपण उघड करणार आहोत सिंह राशीचं ते गुपित, जे समजलं तर तुझा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. शेवटपर्यंत बघ, कारण शेवटी एक अशी गोष्ट आहे जी तुला स्वतःबद्दलही नवीन जाणवेल. सिंह काही करत नाही, तरी लोक त्याच्या मागे का लागतात? गुपित बाहेर आलं. सिंह राशीचा माणूस शांत बसलेला असला तरी त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा असते, जी लोकांना आपोआप आकर्षित करते. तो स्वतःहून काही सिद्ध करायला धावत नाही, पण त्याची उपस्थितीच इतकी प्रभावी असते की लोक त्याच्याकडे लक्ष देतात. त्याचा आत्मविश्वास हा त्याचा सर्वात मोठा शस्त्र असतो. तो मोठ्याने बोलत नाही, पण त्याचा स्टाईल, चाल आणि बोलण्याची पद्धत लोकांना खूप काही सांगून जाते. सिंह राशीचे लोक स्वतःच्या जगात राहतात, पण त्यांचं जग इतकं मजबूत असतं की लोक त्यात घुसण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कोणाची अप्रूव्हल लागत नाही आणि हीच गोष्ट काही लोकांना खटकते. जेव्हा कोणी स्वतःच्या नियमांवर जगतं, तेव्हा आसपासचे लोक त्याला समजून घेण्याऐवजी त्याच्यावर टीका करायला सुरुवात करतात. सिंह राशीचा स्वभाव असा असतो की तो कोणावर अवलंबून राहत नाही. तो स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवतो. त्यामुळे जे लोक इन्सिक्युअर असतात त्यांना सिंह राशीचा कॉन्फिडन्स सहन होत नाही आणि मग ते त्याच्या मागे लागतात. कधी टीका करून, कधी अफवा पसरून, तर कधी त्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करून. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह कधीच कोणाचं वाईट आधी करत नाही. पण जर कोणी त्याच्यावर वार केला तर तो शांत बसत नाही. त्याची प्रतिक्रिया थेट आणि लक्षात राहणारी असते. त्यामुळे लोक त्याच्याबद्दल जास्त बोलतात, कारण त्याच्यात इग्नोर करता येणार नाही असं इम्पॅक्ट असतो. सिंह राशीचा खरा गुपित म्हणजे त्याची सायलेंट पॉवर. तो काही करत नसल्यासारखा दिसतो, पण त्याच्या विचारात, त्याच्या प्लॅनमध्ये आणि त्याच्या आत्मविश्वासात इतकी ताकद असते की लोक त्याच्याकडे आकर्षित होतात किंवा घाबरतात. म्हणूनच तो काही न करता देखील चर्चेत राहतो. सिंह राशीच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट कायम लक्षात येते. ते स्वतःहून स्पर्धा करत नाहीत, पण तरीही लोक त्यांना स्पर्धक मानतात. कारण त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक नेतृत्व क्षमता दिसून येते. ते कुठल्याही ग्रुपमध्ये असले तरी नकळतपणे लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतात. ही गोष्ट काही लोकांना प्रेरणा देते, तर काहींना अस्वस्थ करते. सिंह राशीचे लोक आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं ठरवतात आणि त्या दिशेने शांतपणे काम करत राहतात. ते सतत स्वतःला सुधारत असतात, पण त्याबद्दल मोठा गाजावाजा करत नाहीत. त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्यांना असं वाटतं की हे काही करत नाहीत, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या आयुष्याची मजबूत पायाभरणी करत असतात. हीच त्यांची खासियत असते. काम शब्दांपेक्षा जास्त बोलतं. यांच्यात एक वेगळीच गोष्ट असते. ते लोकांना सहज वाचू शकतात. कोण खरा आहे आणि कोण फक्त जवळ येण्याचा प्रयत्न करतोय हे त्यांना पटकन कळतं. त्यामुळे ते सगळ्यांशी जवळीक ठेवत नाही. ही डिस्टन्स काहींना ॲटिट्यूड वाटते, पण खरं म्हणजे ती सेल्फ रिस्पेक्ट असते आणि जिथे सेल्फ रिस्पेक्ट असते तिथे लोकांना कंट्रोल मिळत नाही. म्हणूनच काही लोक त्यांच्या मागे लागतात. सिंह राशीचे लोक भावनिकदृष्ट्या मजबूत असतात. ते दुखावले गेले तरी ते लगेच दाखवत नाहीत. ते शांत राहून परिस्थिती समजून घेतात आणि योग्य वेळीच प्रतिक्रिया देतात. ही गोष्ट लोकांना कन्फ्यूज करते, कारण त्यांना अपेक्षा असते की समोरचा लगेच प्रतिक्रिया देईल. पण सिंह राशीचा माणूस वेळ घेऊन चालतो आणि त्याचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक असतो. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लॉयलिटी. एकदा त्यांनी कोणाला आपलं मानलं तर ते शेवटपर्यंत साथ देतात. पण जर विश्वास तुटला तर ते मागे वळून पाहत नाहीत. ही ठाम भूमिका काही लोकांना कठोर वाटते, पण ती त्यांच्या स्वभावाचा भाग असते. त्यामुळेच काही लोक त्यांना समजून घेत नाहीत आणि त्यांच्याबद्दल चुकीचं चित्र तयार करतात. सिंह राशीच्या व्यक्ती क्राऊडमध्ये हरवत नाही. तो वेगळा दिसतो. त्याची विचार करण्याची पद्धत, त्याची स्वप्न आणि त्याचा आत्मविश्वास हे सगळं त्याला वेगळं बनवतं आणि जे वेगळं असतं त्याच्याकडे नेहमी जास्त लक्ष जातं.
त्यामुळेच काही लोक त्याच्यावर लक्ष ठेवतात, त्याच्याबद्दल बोलतात आणि कधीकधी त्याच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी सिंह राशीचं खरं बल हे आहे की तो कोणाच्याही मतावर अवलंबून राहत नाही. लोक काही बोलले तरी तो स्वतःच्या मार्गावर चालत राहतो. त्याला माहीत असतं की त्याची किंमत त्याने स्वतः ठरवायची आहे, इतरांनी नाही. आणि हीच गोष्ट त्याला कायम वेगळं आणि लक्षवेधी बनवते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळीच गोष्ट दिसून येते. ते स्वतःची किंमत कोणालाही सिद्ध करत बसत नाही. त्यांना माहीत असतं की वेळ आल्यावर त्यांचं काम आणि त्यांची ओळख आपोआप बोलते. त्यामुळे ते शांतपणे स्वतःच्या मार्गावर चालत राहतात. ही शांतता बाहेरच्या लोकांना कधी-कधी चुकीची वाटते. कारण त्यांना वाटतं की समोरचं काहीच करत नाही. पण खरं म्हणजे सिंह आपल्या योग्य वेळेची वाट पाहत असतो. यांच्यात एक नैसर्गिक आकर्षण असतं, जे शब्दांमध्ये मांडता येणं कठीण आहे. ते कुठेही गेले तरी लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वळतं. यामागे कोणताही प्रयत्न नसतो, ना बनावटपणा, ना दिखावा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अशी स्थिरता असते, जी लोकांना सुरक्षित वाटायला लावते. पण त्याच वेळी काही लोकांना ती असुरक्षितही करते. सिंह राशीचा माणूस कोणाच्या मागे धावत नाही, पण त्याच्याकडे लोक स्वतःहून येतात. कारण त्याच्याकडे एक स्पष्ट दृष्टिकोन असतो. तो गोंधळलेला नसतो. त्याला काय हवं आहे हे ठामपणे माहीत असतं. जे लोक स्वतःबद्दल अनिश्चित असतात, त्यांना अशा व्यक्तींकडे आकर्षण वाटतं. पण जे स्वतःला कमी समजतात, त्यांना अशी ठाम व्यक्ती सहन होत नाही. त्यांची आणखी एक सवय म्हणजे ते आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. ते प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत. अनेक वेळा ते दुर्लक्ष करतात, कारण त्यांना कळतं की प्रत्येक गोष्ट महत्त्वाची नसते. पण हाच शांतपणा काही लोकांना चिडवतो. कारण त्यांना अपेक्षा असते की सिंह लगेच प्रतिसाद देईल. जेव्हा तो तसं करत नाही, तेव्हा लोक त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित करू लागतात. सिंह राशीचे लोक स्वतःसाठी मोठे स्टँडर्ड्स ठेवतात. ते स्वतःला सहज समाधानी होऊ देत नाहीत. त्यामुळे ते सतत काहीतरी नवीन शिकत राहतात, स्वतःला घडवत राहतात. ही प्रक्रिया बाहेरून दिसत नाही, पण तिचा परिणाम मात्र स्पष्टपणे जाणवतो. आणि जेव्हा लोकांना हा बदल दिसतो, तेव्हा ते त्याबद्दल बोलायला लागतात. कधी कौतुक, कधी टीका. त्यांच्यात एक गोष्ट अजून असते. ते लोकांच्या वागण्यातला खोटेपणा पटकन ओळखतात. त्यामुळे ते प्रत्येकाशी मनमोकळेपणाने वागत नाहीत. ते निवडक लोकांना जवळ येऊ देतात. ही निवड करण्याची सवय काही लोकांना चुकीची वाटते, पण सिंहसाठी ती गरजेची असते. कारण त्याला माहीत असतं की चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवणं म्हणजे स्वतःच्या ऊर्जा वाया घालवणं. सिंह राशीचा व्यक्ती जेव्हा यशाच्या दिशेने जातो, तेव्हा तो गोंधळ करत नाही. तो शांतपणे पुढे सरकत राहतो. पण त्याच्या प्रत्येक पावलाचा प्रभाव मोठा असतो. त्यामुळे लोक त्याच्याकडे पाहत राहतात, त्याच्यावर चर्चा करतात आणि कधीकधी त्याचं अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतात. शेवटी सिंह राशीचं एक गुपित असं आहे की तो स्वतःला कधीच कमी समजत नाही. त्याला माहीत असतं की तो काय आहे आणि काय होऊ शकतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःची खरी ओळख समजते, तेव्हा जग त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळेच तो काही करत नसल्यासारखा दिसत असतो, तरी त्याच्या भोवती नेहमीच हालचाल सुरू असते. सिंह राशीच्या व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वेळ समजण्याची ताकद. ते कोणत्या क्षणी पुढे यायचं आणि कोणत्या क्षणी मागे राहायचं हे अचूक ओळखतात. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी दिसत नाही, पण जिथे दिसतात तिथे प्रभाव टाकून जातात. ही गोष्ट लोकांना खूपच वेगळी वाटते, कारण बहुतेक लोक सतत स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सिंह योग्य क्षणाची निवड करतो. यांच्यात एक प्रकारचा अंतर्गत शिस्तबद्धपणा असतो. ते बाहेरून आरामात दिसत असले तरी त्यांच्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये एक ठाम रचना असते. ते सहजपणे कोणत्याही परिस्थितीत ढळत नाही. जेव्हा आजूबाजूचे लोक गोंधळलेले असतात, तेव्हा सिंह स्थिर राहतो आणि ही स्थिरता लोकांना जाणवते. काहींना ती आधार वाटते, तर काहींना ती दबावासारखी वाटते. सिंह राशीचा माणूस कोणाचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत नाही, पण तरीही तो चर्चेत राहतो. कारण तो क्राऊड फॉलो करत नाही. तो स्वतःचा मार्ग तयार करतो. जे लोक दुसऱ्यांच्या मागे चालतात, त्यांना अशा व्यक्तीबद्दल कुतूहल वाटतं आणि हे कुतूहल हळूहळू लक्षात आणि चर्चेत बदलतं. त्यांची एक खास सवय म्हणजे ते स्वतःच्या अपयशातून शिकतात, पण त्याबद्दल बोलत नाहीत. ते स्वतःला मजबूत बनवतात, पण त्यांचं प्रदर्शन करत नाही. त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्यांना फक्त त्यांचं यश दिसतं, संघर्ष दिसत नाही. आणि जेव्हा एखादी व्यक्ती संघर्ष न दाखवता यशस्वी होताना दिसते, तेव्हा लोक त्याबद्दल अधिक बोलतात, कारण त्यांना त्या प्रवासाची पूर्ण कल्पना नसते.
सिंह राशीचे लोक स्वतःच्या भावना आणि विचार खूप जपून ठेवतात. ते प्रत्येकाला आपलं मन उघडत नाही. ही गोष्ट त्यांना एक प्रकारची रहस्यमयता देते. लोकांना नेहमीच असं वाटत राहतं की अजून काहीतरी आहे जे त्यांना समजलेलं नाही आणि हीच रहस्याची भावना लोकांना त्यांच्याकडे ओढून ठेवते. यांच्यात एक वेगळीच गोष्ट म्हणजे ते कोणाच्याही प्रभावाखाली पटकन येत नाही. ते स्वतःचा विचार स्वतः करतात. त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे निर्णय घेतात. काही लोकांना हे धाडस वाटतं, तर काहींना तो हट्टीपणा वाटतो. पण या वेगळेपणामुळेच ते कायम लक्षात राहतात. सिंह राशीच्या व्यक्ती जेव्हा कोणत्याही नात्यात असतो, तेव्हा तो पूर्ण मनाने असतो. पण त्याला नात्यात स्पष्टता हवी असते. अर्धवट गोष्टी, गोंधळ किंवा लपवाछपवी त्याला मान्य नसते. त्यामुळे तो नात्यांमध्ये खूप निवडक असतो. आणि जेव्हा तो कोणाला दूर ठेवतो, तेव्हा लोकांना त्याचं कारण समजत नाही आणि यामुळेच त्यांच्याबद्दल चर्चा वाढते. शेवटी सिंह राशीचं एक अजून गुपित म्हणजे ते स्वतःला सतत नव्याने घडवत राहतात. ते एका ठिकाणी थांबत नाहीत. त्यांची प्रगती शांतपणे चालू असते आणि जेव्हा लोकांना त्यांच्यातील बदल दिसतो, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. कारण त्यांना वाटतं की हा माणूस काही करत नव्हता, पण प्रत्यक्षात तो आतून खूप मोठा प्रवास करत असतो. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट फार ठळकपणे दिसते. ते स्वतःच्या मूल्यांवर तडजोड करत नाहीत. परिस्थिती काहीही असो, लोक काहीही बोलोत, ते त्यांच्या तत्वांवर ठाम राहतात. ही ठामपणा काहींना अहंकार वाटतो, पण प्रत्यक्षात ती त्यांच्या स्वभावाची ताकद असते. कारण जिथे इतर लोक परिस्थितीनुसार बदलतात, तिथे सिंह स्वतःची ओळख टिकून ठेवतो. यांच्यात एक वेगळीच गोष्ट म्हणजे ते इतरांच्या अप्रूव्हलवर जगत नाही. सोशल व्हॅलिडेशन, कौतुक किंवा टीका याचा त्यांच्या निर्णयांवर फारसा परिणाम होत नाही. ते स्वतःला आतून ओळखतात आणि त्यावरच विश्वास ठेवतात. त्यामुळे ते गर्दीत मिसळून जाण्याऐवजी स्वतःची वेगळी जागा निर्माण करतात. ही स्वतंत्र ओळख काही लोकांना प्रेरणा देते, तर काहींना अस्वस्थ करते. सिंह राशीचा माणूस एकाच वेळी शांत आणि प्रखर हसू शकतो. तो गरज नसताना पुढे येत नाही, पण जेव्हा वेळ येते, तेव्हा तो पूर्ण ताकदीने उभा राहतो. त्यांची ही ड्युअल नेचर लोकांना समजायला वेळ लागतो. त्यामुळे लोक अनेकदा त्याच्याबद्दल अंदाज बांधतात, पण ते अंदाज बऱ्याच वेळा चुकीचे ठरतात. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त लक्ष देतात. कोण काय बोलतंय यापेक्षा कोण काय करतंय हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते सहजपणे कोणावर विश्वास ठेवत नाहीत. पण एकदा विश्वास ठेवला तर तो पूर्ण मनाने ठेवतात आणि जर तो विश्वास तुटला तर ते मागे वळून पाहत नाहीत. शांतपणे पुढे जातात. सिंह राशीचे लोक स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःकडे ठेवतात. ते परिस्थितीला दोष देत बसत नाही, तर परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते हळूहळू पण स्थिरपणे पुढे जातात. त्यांच्या या सातत्यामुळे लोक त्यांच्याकडे लक्ष देतात. कारण प्रत्येकाला अशी स्थिर प्रगती करता येत नाही. यांच्यात एक नैसर्गिक करिश्मा असतो, जो शब्दांनी किंवा कृतींनी पूर्णपणे समजावता येत नाही. ते काही वेळा काहीच न बोलता देखील खूप काही सांगून जातात. त्यांच्या उपस्थितीत लोकांना एक वेगळीच भावना जाणवते. काहींना प्रेरणा, काहींना स्पर्धा आणि काहींना अस्वस्थता. त्यामुळे ते जिथे असतात तिथे चर्चा आपोआप तयार होते. सिंह राशीचा माणूस स्वतःच्या कमकुवत बाजूंना देखील ओळखतो, पण तो त्यांना जगासमोर मांडत नाही. तो त्या गोष्टींवर शांतपणे काम करत राहतो. त्यामुळे लोकांना फक्त त्याची मजबूत बाजू दिसते आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला इतक्या शांतपणे घडवत असते, तेव्हा ती इतरांसाठी एक गूढ बनते. शेवटी सिंह राशीचं खरं गुपित म्हणजे त्यांची आतली स्थिरता आणि स्वतःवर असलेला अढळ विश्वास. ते बाहेरून कितीही शांत दिसले तरी आतून ते सतत जागरूक असतात. ते प्रत्येक गोष्ट निरीक्षण करत असतात, शिकत असतात आणि योग्य वेळी पुढे येतात. म्हणूनच ते काही करत नसल्यासारखे वाटले तरी प्रत्यक्षात ते नेहमीच काहीतरी घडवत असतात आणि हीच गोष्ट लोकांना त्यांच्याकडे खेचून ठेवते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या वागण्यात एक सूक्ष्म पण खूप प्रभावी गोष्ट दिसते. ते स्वतःची उपस्थिती कधी जबरदस्तीने लादत नाही, पण तरीही त्यांच्या अनुपस्थित त्यांची आठवण राहते. ते सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण जेव्हा ते एखाद्या ठिकाणी नसतात, तेव्हा लोकांना त्यांची कमतरता जाणवते. हीच त्यांची वेगळी ओळख असते. यांच्यात एक प्रकारचा शांत आत्मसन्मान असतो, जो बाहेरून दिसत नाही, पण जाणवतो. ते कोणाकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावत नाही, कारण त्यांना माहीत असतं की त्यांची किंमत त्यांच्या कृतीमध्ये आहे, शब्दांमध्ये नाही. त्यामुळे ते कमी बोलतात, पण जे बोलतात ते ठाम आणि अर्थपूर्ण असतं
आणि हीच गोष्ट लोकांना त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यास भाग पाडते. सिंह राशीचा माणूस परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेतो. तो लगेच निर्णय घेत नाही, तर थोडा वेळ घेतो, निरीक्षण करतो आणि मगच पाऊल टाकतो. ही संयमाची सवय त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. कारण बहुतेक लोक घाईत निर्णय घेतात, पण सिंह योग्य वेळ आणि योग्य दिशा निवडतो. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच्या चुका स्वीकारायला घाबरत नाहीत. पण त्या चुका ते सगळ्यांसमोर मांडत नाही. ते त्या शांतपणे सुधारतात. त्यामुळे लोकांना त्यांच्यातील बदल दिसतो, पण त्या बदलामागची प्रक्रिया कळत नाही. आणि जेव्हा एखादी व्यक्ती अशी शांतपणे स्वतःला सुधारत असते, तेव्हा ती इतरांसाठी एक कोडं बनते. सिंह राशीचे लोक कोणत्याही नात्यात स्वतःची ओळख हरवत नाही. ते कोणासाठीही स्वतःला बदलत नाही, तर योग्य लोक त्यांच्या आयुष्यात राहतील याची खात्री करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कमी लोक असतात, पण जे असतात ते खरे असतात. ही निवडकता काहींना दूर ठेवते आणि त्यामुळेच त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा निर्माण होतात. यांच्यात एक गोष्ट खूप खास असते. ते दुसऱ्यांच्या यशाने अस्वस्थ होत नाहीत. उलट ते स्वतःच्या मार्गावर लक्ष केंद्रित ठेवतात. त्यामुळे ते तुलना करत नाहीत आणि तुलना न करणारी व्यक्ती लोकांना वेगळी वाटते. कारण आजूबाजूच्या जगात सतत तुलना चालू असते. पण सिंह त्या सगळ्यांपासून दूर राहतो. सिंह राशीचा व्यक्ती जेव्हा शांत असतो, तेव्हा तो काहीच करत नाही असं वाटू शकतं. पण त्या शांततेतच त्याचे सर्वात मोठे विचार, निर्णय आणि योजना तयार होत असतात. तो बाहेरून स्थिर दिसतो, पण आतून खूप काही घडत असतं आणि हीच अंतर्गत हालचाल त्याला वेगळं बनवते. शेवटी सिंह राशीचं आणखी एक गुपित म्हणजे ते स्वतःच्या आयुष्याचं केंद्र स्वतःलाच बनवतात. ते कोणावर अवलंबून राहत नाहीत आणि कोणाला स्वतःवर अवलंबूनही ठेवत नाही. ही स्वतंत्रता लोकांना आकर्षित करते, पण त्याच वेळी काहींना ती सहन होत नाही. त्यामुळेच ते काही करत नसल्यासारखे दिसले तरी त्यांच्या भोवती नेहमीच चर्चा, कुतूहल आणि लक्ष फिरत राहतं. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अजून एक सूक्ष्म पण प्रभावी गोष्ट असते. ते स्वतःची गती इतरांच्या गतीशी कधीच जुळवत नाही. जग कितीही वेगाने धावत असलं तरी ते आपल्या ठरलेल्या लयीत चालतात. ही स्थिर लय लोकांना वेगळी वाटते, कारण बहुतांश लोक बाहेरच्या दबावामुळे निर्णय घेतात, पण सिंह स्वतःच्या वेळेवरच विश्वास ठेवतो. यांच्यात एक नैसर्गिक निरीक्षण शक्ती असते. ते बोलण्यापेक्षा जास्त पाहतात आणि ऐकतात. कोणत्या व्यक्तीचा खरा स्वभाव काय आहे, कोण फक्त दिखावा करत आहे आणि कोण शांतपणे काम करत आहे, हे ते सहज ओळखतात. त्यामुळे ते कोणाशी किती जवळीक ठेवायची हे खूप विचारपूर्वक ठरवतात. ही मोजकीच जवळीक काही लोकांना न समजल्यामुळे गैरसमज निर्माण होतात. सिंह राशीचा माणूस अनेक वेळा लोकांच्या अपेक्षांपेक्षा वेगळं वागतो. लोकांना वाटतं की तो एखाद्या ठराविक पद्धतीने प्रतिक्रिया देईल, पण तो अगदी उलट निर्णय घेतो. ही अनपेक्षितता त्याला सामान्य चौकटीत बसू देत नाही. त्यामुळेच लोक त्याच्याबद्दल अंदाज बांधतात आणि ते अंदाज चुकीचे ठरले की चर्चा अजून वाढते. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःची प्रतिष्ठा जपतात. ते उगाच वाद घालत नाही, पण जेव्हा गरज असते तेव्हा मागेही हटत नाही. त्यांची ही संतुलित वृत्ती लोकांना गोंधळात टाकते, कारण ते ना पूर्ण शांत असतात, ना पूर्ण आक्रमक. ते परिस्थितीनुसार स्वतःला सावरतात. सिंह राशीचे लोक स्वतःच्या आयुष्यात स्पष्ट सीमा आखतात. कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या आणि कोणत्या टाळायच्या याबाबत ते ठाम असतात. त्यामुळे ते अनेक वेळा काही गोष्टींपासून दूर राहतात, जे इतरांसाठी सामान्य असतात. ही वेगळेपणाची निवड लोकांना खटकते, कारण प्रत्येकजण त्या पातळीची स्पष्टता ठेवू शकत नाही. यांच्यात एक वेगळीच गोष्ट असते. ते कोणाच्याही मागे न लागता स्वतःचं काम करत राहतात. पण त्यांच्या कामाचा परिणाम असा असतो की लोक त्यांच्याकडे वळतात. ते स्वतःहून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण त्यांच्या कृतीमुळे ते घडतं. ही नैसर्गिक प्रभावशक्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. सिंह राशीचा व्यक्ती अनेक वेळा शांत राहून परिस्थिती बदलताना पाहतो. तो प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही. पण जेव्हा त्याला वाटतं की आता पुढे येणं गरजेचं आहे, तेव्हा तो ठामपणे उभा राहतो. ही योग्य क्षणाची निवड त्याला प्रभावी बनवते. शेवटी सिंह राशीचं अजून एक गुपित म्हणजे ते स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याला एक अर्थ देतात. ते उगाच वेळ घालवत नाही. जरी बाहेरून ते शांत दिसत असले, तरी त्यांच्या मनात सतत काहीतरी स्पष्ट ध्येय असतं आणि जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवते, तेव्हा ती नकळतपणे इतरांचं लक्ष वेधून घेते.
त्यामुळेच ते काही करत नसल्यासारखे दिसले तरी प्रत्यक्षात ते त्यांच्या आयुष्याला एक वेगळ्याच उंचीवर नेत असतात. सिंह राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात अजून एक खास बाजू दिसते. ते स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या दबावाखाली राहत नाहीत. त्यांना माहीत असतं की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ लागतो आणि त्या वेळेआधी काही घाई करून मिळत नाही. त्यामुळे ते संयमाने आपल्या प्रवासात पुढे जात राहतात. ही शांत प्रगती अनेकांना दिसत नाही, पण तिचा परिणाम मात्र नक्कीच जाणवतो. यांच्यात एक प्रकारची अंतर्गत स्पष्टता असते. ते काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे त्यांना स्पष्टपणे कळतं. त्यामुळे ते अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाही. ही सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कारण जिथे बरेच लोक प्रत्येक गोष्टीत गुंतून पडतात, तिथे सिंह स्वतःला मर्यादित ठेवतो. सिंह राशीचा माणूस लोकांशी वागताना एक अंतर राखतो, पण ते अंतर थंडपणामुळे नसतं, ते स्वाभिमानामुळे असतं. तो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात समान जागा देत नाही. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे तो काळजीपूर्वक ठरवतो. त्यामुळेच काही लोकांना तो दूर राहणारा वाटतो, पण प्रत्यक्षात तो फक्त स्वतःची ऊर्जा जपतो. त्यांची एक वेगळी सवय म्हणजे ते परिस्थितीपेक्षा स्वतःच्या मानसिक स्थितीवर जास्त लक्ष देतात. बाहेर काय चाललंय यापेक्षा त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते बाहेरच्या गोंधळातही आतून शांत राहू शकतात. ही अंतर्गत शांतता त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि प्रभावी बनवते. सिंह राशीचे लोक कोणत्याही गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. ते अनेक वेळा शांत राहून गोष्टी स्वतः स्पष्ट होऊ देतात. पण जेव्हा ते बोलतात, तेव्हा त्यांचं बोलणं थेट आणि स्पष्ट असतं. ही थेटपणा काहींना आवडते तर काहींना कठोर वाटते. यांच्यात एक खास गोष्ट म्हणजे ते स्वतःच्या आयुष्याबद्दल जबाबदारी स्वीकारतात. ते आपल्या अपयशासाठी इतरांना दोष देत नाहीत. उलट ते त्यातून शिकून पुढे जातात. त्यामुळे त्यांची प्रगती हळूहळू पण ठामपणे होत राहते. ही स्थिरता लोकांना जाणवते आणि त्यामुळेच ते त्यांच्याबद्दल बोलतात. सिंह राशीचा व्यक्ती स्वतःच्या जगात इतका गुंतलेला असतो की त्याला बाहेरच्या अनावश्यक गोष्टींचा फारसा फरक पडत नाही. तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवतो आणि जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या ठामपणे स्वतःच्या मार्गावर चालते, तेव्हा ती इतरांसाठी एक वेगळं उदाहरण बनते. शेवटी सिंह राशीचं अजून एक गुपित म्हणजे ते स्वतःला कोणत्याही चौकटीत मर्यादित ठेवत नाही. ते सतत नवीन गोष्टी शिकत राहतात, स्वतःला विस्तारत राहतात. त्यामुळे ते कधीही स्थिर राहत नाही. ते नेहमीच बदलत आणि वाढत असतात आणि ही सततची वाढच त्यांना कायम लक्षवेधी बनवते. जरी ते बाहेरून शांत आणि साधे दिसत असले तरी. जर तुला या गोष्टींमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल, तर हे फक्त वाचून थांबू नकोस. स्वतःला अजून खोल ओळखायला सुरुवात कर. कारण तुझ्यात जे आहे ते प्रत्येकाकडे नसतं. अशा व्यक्तिमत्वाला योग्य दिशा दिली तर आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. तुला जर अशाच अजून अनोख्या आणि डोळे उघडणाऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर आत्ताच या पेजला फॉलो कर आणि हा पोस्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव ज्याला स्वतःची खरी किंमत अजून कळायची आहे. कदाचित तुझा एक शेअर कोणाचं आयुष्य बदलू शकतो. तुझं मत नक्की कमेंटमध्ये सांग, कारण तुझा अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. आणि लक्षात ठेव, जे स्वतःला ओळखतात त्यांना जग ओळखायला वेळ लागत नाही.